नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. आपले चॅनल भक्तिभवनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या पूर्ण कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, 30 ऑक्टोबरला 2025 वार गुरुवार या दिवशी आहे कार्तिक शुद्ध नवमीला कुष्मांडा नवमी किंवा आवळा नवमी या नावाने ओळखले जातात. हा दिवस खूपच असा महत्त्वाचा आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. या दिवशी आवळा नवमीला आपल्याला आपण पूजा कशी करायची आहे, कुठल्या वस्तूचे दान करायचे आहे, याची संपूर्ण पुण्यफळ कसे मिळते, तसेच हा दिवस पूर्ण कसा साजरी करावा ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा मंडळी, कार्तिक शुद्ध नवमीला कुष्मांडा नवमी किंवा आवळा नवमी किंवा अक्षय नवमी सुद्धा म्हणतात. कुष्मांडा म्हणजे कोहळा. तर या दिवशी कुष्मांडा नवमीला भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि मग या दिवशी कोहळ्याचे हे दान केले जाते. कोहळ्याचे दान हे तुम्ही कुठल्याही मंदिरात जाऊन देऊ शकता किंवा कुठल्याही गरजूला तुम्ही देऊ शकता. या दिवशी श्रीकृष्ण कुष्मांडा राक्षसाचा वध केला होता. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा वाईट शक्तीचा प्रभाव या पृथ्वीवर होतो, तेव्हा श्रीहरी विष्णू विविध रूप घेऊन दुष्ट शक्तीचा नायनाट करतात आणि कुष्मांडा हा एक क्रूर असा राक्षस होता. कार्तिक नवमीला या कुष्मांडाचा वध केल्यामुळे ही तिथी कुष्मांडा नवमी तिथी म्हणून साजरी केली जाते. काही भागात या दिवशी कोहळा कापून त्या राक्षसाचा वध केला असा मानले जाते आणि हा कोहळा कापून तो आतून पोखरून त्यामध्ये तुमच्या यथाशक्तीनुसार गरजूंना तुम्ही काहीही दान देऊ शकता. आता आवळा नवमीची कथा बघूया. पृथ्वीवर लक्ष्मी माता ही अवतरली होती. त्यावेळेस हरी आणि हर या दोघांची पूजा करावी अशी त्यांची इच्छा झाली आणि त्या दोघांना पण जेवू घालावे असे त्यांच्या मनामध्ये आले. परंतु प्रथम कोणाला बोलवावे असा प्रश्न त्यांना पडला. अशा वेळेस त्यांना एक कल्पना सुचली. त्यांनी दोघांनाही एकत्रित प्रसन्न करून घेण्यासाठी एकाच वेळी दोघांना जेवायला बोलवलं आणि म्हणून बघा, श्री शंकरांना प्रिय बेल आणि श्रीकृष्णांना प्रिय तुळस या दोन्ही वनस्पतीमध्ये जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म असलेले एकत्रित वनस्पती म्हणजे आवळा. लक्ष्मी देवींनी आवळ्याच्या झाडाखाली हरिहरांच्या त्यांच्या मूर्तीची स्थापना केली आणि भोजनाची व्यवस्था केली. यावेळेस भगवान विष्णूंनी आवळ्याला या फळाला वरदान दिले. त्यामुळे कुष्मांडा नवमीच्या दिवशी जो कोणी आवळ्याचे सेवन करतो तर त्यांना आवळ्याचा प्रसाद हा धारण करतो, त्यावेळेस त्यांना आरोग्य हे उत्तम राहील. वर्षभर कुठलेही रोगराई त्यांना सामोरे जावे लागणार नाही असे वरदान दिले होते. तर ऑक्टोबर महिना तर थंडीचाच असतो. तर महिन्यात सेवन केल्याने ते उत्तम मानले जाते आरोग्यासाठी. तर आता बघा, कुष्मांडा नवमी आपल्याला काय करायचं आहे. या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. धूप दीप नैवेद्य दाखवून त्यांची पूजा अर्चा करायची आहे. नवमी तिथी ही सुरू होणार आहे 30 ऑक्टोबर 2025 ला सकाळी 10:06 आणि समाप्त होणार आहे 31 ऑक्टोबरला सकाळी 10:03. ही तिथी अक्षय आवळा तिथी आहे. त्यामुळे तुम्हाला आवळ्याचे पूजन हे 31 ऑक्टोबरला करायचे आहे. पण 31 ऑक्टोबरला आवळा नवमी तिथी ही 10:03 पर्यंत आहे. तोपर्यंत तुम्हाला आवळ्याच्या झाडाचे पूजन करून घ्यायचे आहे. म्हणजे तुम्हाला 31 ऑक्टोबर 2025 ला सूर्योदयापासून ते सकाळी 10:03 पर्यंत या कालावधीत 31 तारखेला आवळ्याच्या झाडाचे पूजन करायचे आहे. या तिथीचे नावच अक्षय नवमी आहे. अक्षय नवमी म्हणजेच अक्षय न होणारे, कधीही नाश न होणारे. बघा, आपल्या हातून काही ना काही कर्म हे कळत नकळत होत असतात. काही चांगले कर्म होतात तर काही वाईट कर्म होत असतात. त्यामुळे आपल्या पाप आणि पुण्याचे देखील हे चालूच असते. पाप वाढले तर ते पुण्य आपले भरून काढते आणि पुण्य हे वाढवण्यासाठी आपण अशा तिथीचा उपयोग करून घेतला पाहिजे. अशा तिथीच्या वेळेस आपण श्रीहरी विष्णूंचे किंवा कुठल्याही देवादेवतांचे झाडांचे पूजन करून आपले पुण्यकर्म हे वाढवायचे असते. आपले पुण्य वाढवण्यासाठी तुम्ही अशा वेळेस अशा तिथीची, एकादशीची, नवमीला, अष्टमीला किंवा कुठल्याही सणावाराला दान धर्म करून तुम्ही पुण्य वाढवावे. तर बघा, यावेळेस नवमी तिथी ही आली आहे. त्यामुळे आवळ्याच्या झाडाचे तुम्ही पूजन करून तुम्ही पुण्यतिथी ही पुण्यकर्म वाढवू शकता. तुम्हाला जरी आवळ्याचे झाड नाही मिळाले तर तुम्ही पिंपळाच्या झाडाचे पूजन करावे. पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या
मंत्राचा जप करावा आणि प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा तुम्ही 7, 11, 51, 21 किंवा 108 देखील घालू शकता. त्यामुळे तुमच्या घरातील तुमची दारिद्र्यता ही नष्ट होईल. पिंपळाच्या झाडाला 30 तारखेला आणि 31 तारखेला या दोन्ही दिवशी पूजा करून तुम्ही पुण्यकर्म वाढवू शकता. पण आवळ्याच्या झाडाचे पूजन हे तुम्हाला 31 तारखेलाच करायचे आहे. 31 तारखेला अक्षय आवळा नवमी आहे. आता आपण बघूया की पूजा कशी करायची आहे. तर आधी आवळ्याच्या झाडाजवळ तुम्ही जायचं आहे. आवळ्याच्या झाडाला तुम्ही स्पर्श करून त्यांना पाया पडायचे आहे आणि नंतर तुम्ही तिथे एक थोडेसे अक्षत ठेवून तिथे एक तुपाचा दिवा लावायचा आहे. तो तुपाचा दिवा तुम्ही त्या अक्षदा म्हणजे तांदळाच्या वर ठेवायचा आहे. कुठलेही पूजन करायच्या आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असतो. नंतर तुम्ही त्या दिव्याला नंतर तुम्ही तांब्याचा गडू घ्यायचा आहे. त्यामध्ये पाणी भरायचे आहे आणि ते पाणी तुम्हाला त्या झाडाला म्हणजेच आवळ्याच्या झाडाला अर्पण करायचे आहे. ते सर्व बाजूनी अर्पण करायचे आहे. तुम्ही पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री विष्णवे नमः किंवा ओम नमः शिवाय या कुठल्याही मंत्राचा जप तुम्ही चालू ठेवावा. नंतर तुम्ही आवळ्याच्या झाडाला हा कालावा गुंढाळावा. नंतर हळद, कुंकू, अक्षदा आणि किंवा चंदन लावून त्यांची पूजा करून घ्यावी. आवळ्याच्या झाडामध्ये सर्व देवदेवतांचा वास असतो. त्यामुळे त्यांचे आपण मनोभावे पूजन करून घ्यावे आणि सर्व देवांचा आशीर्वाद आपण मिळवावा. नंतर तुम्ही कालवा बांधल्यानंतर त्यांना फूल अर्पण करावे. नंतर धूप लावावे. दिव्याने ओवाळून घ्यावे. नंतर नैवेद्य दाखवावा. नैवेद्य तुम्ही काहीही दाखवू शकता. खडीसाखर, गूळ, दूध, खीरपुरी किंवा दुसरे कुठलेही पिवळा पदार्थ म्हणून बुंदी, लाडू किंवा कुठलाही पदार्थ तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता. नैवेद्य दाखवून झाल्यावर त्या झाडाची आपण आरती करायची आहे. तुम्ही कापूर हे प्रज्वलित करून त्या झाडाला 7 वेळा फिरवावे आणि तिथेच ठेवावे. अशा प्रकारे तुम्ही आवळ्याच्या झाडाची तुम्ही पूजा करू शकता. आवळ्याच्या झाडाची पूजा ही सूर्योदयापासून 31 ऑक्टोबरला 2025ला सूर्योदयापासून 10:03 तुम्ही करू शकता. ही आवळा नवमी आहे आणि सूर्योदयापासून आवळा नवमी ही आपण मानत असतो. त्यामुळे 31 ऑक्टोबरला 2025ला आवळ्याच्या झाडाची पूजन करायची आहे. आवळा नवमी तिथी ही 30 तारखेला पण आहे. म्हणून या दिवशी दानधर्म नक्की करावे. तुम्ही 30 तारखेला पूर्ण दिवस आवळा नवमी तिथी आहे. त्यामुळे तुम्ही 30 तारखेला दान हे नक्की करावे. तुम्ही या दिवशी जे काही दान कराल ते कधीही अक्षत म्हणजे कधीही न पिटणारे असे हे दान आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी कुठलेही दान करा. तुम्ही या दिवशी अन्नदान करा, जलदान करा, वस्त्रदान करा किंवा तुम्ही गरजूला कुठलेही फळदान करा किंवा पाणी दान करा. तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कडधान्य, फळभाज्या किंवा कुठलेही पिवळे पदार्थ, केळी असे तुम्ही अन्न दान करू शकता. या दिवशीचे दान करणे हे खूप महत्त्वाचे असते. या दिवशी तुम्ही जे काही दान कराल ते कधीही अक्षतमध्ये कधीही नष्ट न होणारे असे हे दान आहे. त्यामुळे तुम्ही 30 तारखेला नक्की दान करावे. 30 ऑक्टोबरला 10:06 एक तांब्याचा गडू घ्या आणि त्यामध्ये पाणी भरावे. त्या पाण्यामध्ये काळे तीळ हे तुम्ही टाकावे आणि ते दक्षिणेच्या दिशेने तुम्ही तुमच्या पितरांच्या नावाने तर्पण करावे. तुम्ही या दिवशी पितरांना जर का तर्पण केले तर तुम्हाला देखील पितृ हे संतुष्ट होतात आणि पितरांचा देखील भरभरून असा आशीर्वाद मिळतो. तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही 30 आणि 31 तारखेला आवळा तिथी म्हणजेच अक्षय आवळा तिथी नवमी ही साजरी करावी. अक्षय आवळा नवमी तिथी ही 30 तारखेला पण आहे आणि 31 तारखेला पण आहे. पण 31 तारखेला आवळ्याच्या झाडाचे पूजन करायचे आहे आणि 30 तारखेला तुम्हाला दानधर्म करायचे आहे. 30 तारखेला तुम्ही पिंपळाच्या झाडाचे देखील पूजन करू शकता आणि 31 तारखेला देखील तुम्ही पिंपळाच्या झाडाचे पूजन करू शकता. दोन्ही झाडांमध्ये देवांचा वास असतो. तुम्हाला जर का आवळ्याचं झाड मिळाले नाही तर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि त्यांना स्पर्श करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा तुम्हाला कुठलाही विष्णूंचा जो काही मंत्र येत असेल तो नक्की बोलावा आणि विष्णूंची कृपा तुम्ही प्राप्त करून घ्यावी. तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही आवळा नवमी तिथी ही साजरी करावी. तर मंडळी
असा हा माझा प्रयत्न. तुम्हाला अवळानवमी तिथी कशी साजरी करावी याविषयी माहिती देण्यासाठी केला आहे. तुम्ही जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.